मनोज जरांगे पाटलांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे। जरांगेंच्या सभेसाठी संपूर्ण बीड शहर भगव्या झेंड्यांनी सजलंय। 50 एकरच्या मैदानावर ही सभा पार पडते आणि सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी रुग्णवाहिका, नाश्ता आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे। बीडमधील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांची उद्या बीडमध्ये इशारा सभा होणार आहे। 24 तारखेला मराठा समाजाचा अल्टिमेटम संपत असल्या कारणानं या सभेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नेमकं कुठला इशारा जरांगे पाटील देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी त्या सभास्थळावरती आहे, माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। सोलापूर धुळे जो राष्ट्रीय महामार्ग आहे, या राष्ट्रीय महामार्गाला लगतच असलेलं हे पाटील मैदान जवळपास 50 एकरचं हे मैदान आहे। या मैदानावरती ही जय्यत तयारी करण्यात आलेली, झेंडे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत। बैठक व्यवस्था, त्याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलेली, त्याचबरोबर इथं लाईटची देखील व्यवस्था करण्यात आलेली। म्हणजे याच्यामध्ये त्रुटी भरत असताना इथं जे येणारे मराठा बांधव आहेत त्या मराठा बांधवांसाठी जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली। त्यामध्ये 300 क्विंटल ती खिचडी बनवण्यात येणार आहे, तर 100 क्विंटलचा शाबू देखील बनवण्यात येणार आहे। बरोबर पोलीस प्रशासन हे देखील अलर्ट आहे। विशेष म्हणजे त्याची जी जनजागृती केली जाते ती अशा पद्धतीने जे टेम्पो आहे त्या टेम्पोमधून या सभेची जनजागृती केली जाते आणि या सभेसाठी तब्बल 5 ते 10 लाख मराठा बांधव उपस्थित राहतील अशा पद्धतीने देखील संयोजकांनी सांगितले। त्यामुळे एकंदरीतच ही सभा कशी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला जो इशारा आहे तो इशारा नेमका या सभेतून काय देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संयोजकांनी जी केलेली तयारी आहे ही अंतिम टप्प्यात आलेली। स्वतः संयोजकांनी जवळपास 1200 जे स्वयंसेवक आहेत ते देखील या सभेच्या नियोजनासाठी ठेवण्यात आले। ठिकठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आलेली, डॉक्टर देखील या ठिकाणी ठेवले जाणार आहेत। पाण्याची देखील व्यवस्था केली, जवळपास 3 लाख पाण्याच्या बॉटल संयोजन समितीच्या वतीने ठेवण्यात आलेल्या। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधली जरांगे पाटलांची जी शेवटची समारोपाची सभा होती या टप्प्यातली, त्या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। कॅमेरामन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।